मला सर्वप्रथम तर सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेबांचं धन्यवाद द्यायचे. त्यांच्या माध्यमातून आणि आमदार प्रकाशदास सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मागाठाणे मतदारसंघामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला गट आणि लहान मुली यांच्यासाठी मोफत स्मार्ट कार्ड शिबिराचं आयोजन हे आमच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहे. आणि प्रत्येक हे एक शिबिर जी आहे तिचं वैशिष्ट्य हे आहे की 5 दिवस इथे चालणार आहे. इथे विविध आमचे वॉर्ड आहेत, 8 ते 9 वॉर्ड आमच्या मागाठाणेमध्ये आहेत. या प्रत्येक वॉर्डाच्या लोकांना याची संधी इथे उपलब्ध करून मिळाल्याने आपण बघितलं असाल की मोठी रांग लोकांची लागलेली आहे. इथे ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. तर या 5 दिवसामध्ये आम्ही मॅक्झिमम जास्तीत जास्त लोकांना कव्हर करू आणि यामध्ये 50% सवलती या ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील आणि लहान मुली असतील यांना उपलब्ध करून देऊ. आणि या कॅम्पचं महत्वच हे आहे की MSRTC कार्ड देतं ते 50% सवलतीमध्ये देतं. आपण या ठिकाणी पूर्ण मोफत ते कार्ड, त्याचा खर्च सर्व आपण करणार आहोत. 200 रुपये जे प्रत्येक नागरिकाला लागणार आहेत हे आमदार प्रकाशदास सुर्वे यांच्याकडून भरले जाते. 500 ते 800 लोकांच्या आता सध्या उपस्थिती आहे. हा कॅम्प संध्याकाळपर्यंत चालेल. निश्चितच 1000 ते 1500चा आकडा आम्ही दररोज कंप्लीट करू. 5 दिवसासाठी हे कॅम्प आहे. आज MSRTC ST मोफत स्मार्ट कार्ड ही सेवा माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या खात्याचे प्रमुख मंत्री महोदय सन्माननीय सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मागाठाणेचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या वतीने संपूर्ण मागाठाणेमधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, 12 वर्षावरील मुली आहेत आणि 75 वर्षावरील सर्व नागरिकांना या ठिकाणी आज हे स्मार्ट कार्ड हे मोफत दिले जात आहेत. शासनाकडे त्याची 200 रुपये भरणा करायची असते, परंतु या ठिकाणी कुठलंही त्या ठिकाणी चार्ज न करता ही मुंबई शहरामध्ये मागाठाणेचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी या ठिकाणी ही योजना सुरू केली आणि त्याचं आज बघताय आपण मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक, 12 वर्षावरील आमच्या मुली ह्या शिबिरासाठी उपस्थित झाल्या आहेत. आणि कुठलाही चार्ज न घेता जनतेला चांगली सुकर सेवा, त्यांना घरी जाताना, गावी जाताना अनेक अडचणी येतात. शेवटी खिशामध्ये 2 पैसे कधी नसतात. याची जाणीव माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वेंना या ठिकाणी ही त्याची 3री टर्म आहे आणि जनतेची नाल ही त्यांना पूर्णतः माहिती असल्यामुळे ही योजना सुरू केल्याबद्दल आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थित शिवसेना युवा सेनेचे सचिव, नगरसेवक श्री राजबाई सुर्वे, तसेच विभाग प्रमुख मनोहर देसाई, महिला विभाग प्रमुख मीनाताई पानमन, माजी नगरसेवक भास्करदादा कुरसुंगे आत्ताच या कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शन करून गेले असे मुंबईचे या प्रभागाचे नगरसेवक आणि मुंबईचे उपमहापौर संजयजी घाडी, उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी, ST मंडळ महामंडळाचे सुद्धा या ठिकाणी कर्मचारीसुद्धा 5 दिवस हे शिबिर सुरू राहणार आहे. त्यांनीसुद्धा दादांनी सांगितल्याच्यानंतर आवर्जून या ठिकाणी जनतेची सेवा करायला उपस्थित आहे. आणि एकदा परत दाखवून दिलं आपण की जनता ही सर्व आहे आणि शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार ही जनतेची सेवा घरोघरी जाऊन करत आहे. हे पुन्हा सिद्ध झालं आहे. म्हणून मी आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि त्यांच्या सर्व राज सुर्वे या सगळ्यांना मी पुनश्च धन्यवाद देतो आणि जनतेलासुद्धा मी अपील करतो, ही एक अतिशय चांगली योजना आहे महाराष्ट्र शासनाची, महायुतीची. आपण प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा
हीच माझ्याकडून विनंती आणि त्यांना पुनश्च शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो.